टेस्ट फॉर सिमिलॅरिटी, समरूपतेच्या कसोट्याच्या दोन प्रॉब्लेम आपण आणि बघणार. समरूपता कसोट्या त्याच्यावर आणि आपण दोन एक्झाम्पल घेऊया. पहिल्या एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे बघा, ए पी बी आणि पी डी सी. ए पी बी आणि पी डी सी याच्यामध्ये काय दिलं तर ए पी डिवायडेड बाय सी पी इक्वल टू बी पी डिवायडेड बाय डी पी दिलेलं आहे. ह्याच्यावर काय समजतं तर ह्याच्या करस्पॉन्डिंग साईड्स ह्या काय आहेत सांगा, इक्वल प्रोपोर्शनमध्ये म्हणजे ते इक्वल आहेत त्या. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, अनेक कंडिशन कुठली तरी बघावी लागेल जेणेकरून आपण ते काय दाखवू शकतो, दोन्ही सिमिलर दाखवू शकतो. तर याच्यामध्ये पहिले आपल्याला दिलेलं आहे ते आपण देऊया. ए पी डिवायडेड बाय सी पी दिलेला आहे इक्वल टू बी पी डिवायडेड बाय डी पी. मी काय केलेलं आहे, गिवन दिलेलं आहे. आता अनेक कंडिशन आपल्याला बघावी लागेल. इथे जर तुम्ही बघितला तर हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही काय ऑपोजिट अँगल आहे. त्यामुळे मी काय लिहितो, ते ऑपोजिट अँगल कायम काय असतात, इक्वल असतात. त्यामुळे मी लिहितो अँगल ए पी बी कोन ए पी बी इक्वल टू कोन डी पी सी, कारण ऑपोजिट अँगल किंवा त्याला आपण काय म्हणतो, विरुद्ध कोन. ज्या साईड ज्यांचं गुणोत्तर सेम आहे त्याच्यामध्ये हा कोन आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो तर देअरफॉर, आणि आपण काय करूया, पहिल्यांदा काय करूया, ए पी डिवायडेड बाय सी म्हणजे याला मी 1 नाव देतो, याला पण 1 द्यायला, याला मी काय देतो 2 देतो आणि हा आणि ह्या इक्वल आहे. त्यामुळे मी इथे काय देतो, ए आणि ए टी देतो. म्हणजे याच्यावर मी ठरवलं की आपल्याला कुठल्या ह्याच्यामध्ये सिमिलॅरिटी लिहिताना कशा प्रकारे लिहायला पाहिजे. आपण काय करूया, 1 2 लिहा. आपल्याला काय सांगितलं, ए बी पी सांगितलं म्हणजे 1 3 2 ए बी पी. इथे पण 1 2 3 आपल्याला घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल, 1 3 2 आहे म्हणून इथे पण 1 3 2 घ्यावं लागेल. सिमिलर टू ट्रायंगल सी डी पी. आणि कुठल्या ह्याच्याप्रमाणे, कसोटीप्रमाणे, यस ए यस म्हणजे बा हो बा, या कसोटीनुसार ते काय दोन्ही समरूप त्रिकोण आहे. आता आपण दुसरं बघूया. दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय दिलंय तर एबीसीडी हा काय पॅरललोग्राफ दिलेला आहे, म्हणजे त्याला समांतर भुज चौकोन म्हणतात. समांतर भुज म्हणजे काय, एडी समांतर पॅरलल टू बीसी आहे, बीसी पॅरलल टू एबी आहे. तर पहिली कंडिशन आपण काय बघूया तर आपल्याला हे सिद्ध करायचे, डी बी आणि सी टी डी. आपण कुठे आहे ते बघूया आधी. डी इथे आहे, बी इथे आहे, सी इथे आहे आणि टी इथे आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल समरूप आहे दाखवावं लागेल, सिमिलर आहे ते दाखवावं लागेल. तर बघितलं तर तुम्हाला डायरेक्ट इन ट्रायंगल डी ई सी अँड ट्रायंगल बी ई टी. त्याच्यामध्ये पहिल्यांदा जर आपण बघितलं तर इझिली तुम्हाला समजेल की हे दोन्ही अपोजिट अँगल आहे. अपोजिट म्हणजे विरुद्ध अँगल आहेत. त्यामुळे आपण डायरेक्टली असं लिहू शकतो, ट्रायंगल टी ई बी इक्वल टू ट्रायंगल अँगल टी ए बी इक्वल टू अँगल सी ई डी. इथे आपण लिहू शकतो, इथे आपण जसं लिहिलेलं ऑपोजिट अँगल किंवा विरुद्ध कोन. एक आपल्याला मिळाली कसोटी. आता दुसरं काय आपण काय बघूया तर आपल्याला काय दिलं बघा, डीई आणि ए बी ही पॅरलल लाईन आहे. त्यामुळे आपण जर बघितलं तर ही समजा त्याची ट्रान्सव्हर्सल झाली किंवा छेदिका झाली, ह्या दोन्ही काय आहेत समजा पॅरलल आहे, समांतर लाईन आहे, आणि ही आपली ट्रान्सव्हर्सल आहे किंवा छेदिका आहे. तर आपला काय असणार आहे, समजा हा अँगल आणि हा अँगल काय असणार आहे, सेम असणार आहे. त्याला आपण अल्टरनेट अँगल म्हणतो किंवा विक्रम कोन म्हणतो. त्यामुळे मी काय लिहितो इथे, त्यामुळे मी काय लिहितो बघा की हे दोन्ही कोन त्याला आपण काय म्हणतो, अल्टरनेट कोन म्हणतो. त्यामुळे मी लिहितोय टी बी ई इक्वल टू डी सी ई. इथे आपण काय लिहिणार, अल्टरनेट कोन, अल्टरनेट अँगल
किंवा त्याला काय म्हणतो विक्रम विक्रम कोन. आता जर बघितलं तर आपल्याला टी बी ऑपोजिट कोन हे झाले, अँगल झाले, कोन झाले आणि हे काय झाले अल्टरनेट, हे दोन्ही इक्वल आहेत. त्यामुळे आपण काय लिहू शकतो, मी पाहिजे तरी इथे काय देतो का, याला 1 नंबर देतो, याला पण 1 नंबर देतो, याला 2 नंबर देतो, 2 नंबर देतो, याला 3 नंबर देतो, 3 नंबर देतो. आपल्याला माहित आहे दोन जर अँगल सेम असतील म्हणजे इक्वल असतील तर आपण काय करू शकतो, कुठली वापरू शकतो सांगा. आपण वापरू शकतो ती अँगल 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 टेस्ट वापरू शकतो किंवा त्याला काय म्हणतात कोट टेस्ट म्हणतात. कोट टेस्टनुसार हे दोन्ही काय असणार आहे, सिमिलर असणार आहे. आता सिमिलर कुठले असणार आहे ते पण आपण लिहूया. ट्रायंगल ह्याच क्रमाने लिहूया बघा, ई बी टी सिमिलर टू ट्रायंगल 1 2 3 लिहू बघा, 1 2 3. इथे पण काय करावं लागेल मला, 1 2 3 करावं लागेल. ई सी डी हे आपले काय झाले, कुठल्या टेस्टनुसार कोको किंवा त्याला ए टेस्ट म्हणतात. तर आपल्याला आता काय प्रूव्ह करायचं आहे की हे ट्रायंगल काय सिमिलर ट्रायंगल आहे. त्यामुळे मी काय लिहिणार बघा, त्यांच्या करस्पॉन्डिंग म्हणजे ज्या बाजू असणार त्या काय असणार, त्यांचं गुणोत्तर सेम असणार आहे. म्हणून मी इथे काय लिहितो बघा, आपल्याला काय काय पाहिजे, बी पाहिजे, बी डिवायडेड बाय सी होणार, त्याच्याशी करस्पॉन्डिंग कुठल्या ही साईड आहे. आणि आपल्याला दुसरं काय पाहिजे, डी पाहिजे, त्याची करस्पॉन्डिंग साईड कुठली आपली ई आहे. त्यामुळे मी ते लिहितो, आपल्याला टी त्यांनी सांगितलं, टी आणि ई टी दोन्ही सेम आहे, टी डिवायडेड बाय डी. हे जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होते आपलं, बीई इंटू डी इक्वल टू सीई इंटू टी. म्हणजे जे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं ते आपल्याला मिळालं आहे. मी परत एकदा एक्सप्लेन करतो बघा. इथे आपल्याला काय झालं, जेव्हा सिमिलर असतात तेव्हा करस्पॉन्डिंग साईड्स काय असतात, त्यांचं रेशो गुणोत्तर सेम असतं. त्यामुळे मी काय दिलं बघा, बी याच्याशी करस्पॉन्डिंग कुठली आहे, सी आहे. नंतर ई टी किंवा टी याची करस्पॉन्डिंग कुठली आहे, डी आहे. त्यामुळे मी तसं लिहिलेलं आहे आणि आपल्याला या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. त्यामुळे मी काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, त्यामुळे आपल्याला मिळालेलं आहे. आणि दोन एक्झाम्पल आपण बघूया. ट्रायंगल एबीसी दिलेला आहे आपल्याला, ए बी सी. त्याच्यामध्ये डी पॉईंट हा असा आहे, बी आणि सीच्या मध्ये असा आहे. तो काय करतो, अँगल बी ए सी अँगल बी ए सी आणि ए बी सी हे काय असतात, समान असतात. डी पॉईंट असा आहे की हे दोन्ही अँगल काय असणार आहे, समान होतात. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे सी ए स्क्वेअर इज इक्वल टू सी बी प्लस सी डी, सी बी इंटू सी डी. तर डी बिंदू आपण काय करूया, दोन ट्रायंगल कुठले कन्सिडर करावे लागेल आपल्याला, तर बी ए सी आपल्याला ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल ए डी सी काय काय आपल्याला समान मिळते बघूया आपण. तर पहिली गोष्ट, अँगल हा आपल्याला दिलेला आहे, अँगल बी ए सी इक्वल टू अँगल ए बी सी. इथे मी 1 नाव लिहितो आणि हा संपूर्ण अँगलला मी 1 नाव देतो. नंतर दुसरं जर बघितलं तर ए सी डी अँगल, इथे पहिल्यांदा याचं लिहूया, ए सी बी लिहूया, ए सी बी इक्वल टू अँगल ए सी डी. कारण दोघांना काय तो कॉमन आहे, कॉमन किंवा एकच आहे अँगल, तो एकच किंवा समान. त्यामुळे काय होणार आहे, तर दोन अँगल सेम आहेत तर आपण डायरेक्टली लिहू शकतो ट्रायंगल. आता आपल्याला हे घ्यावं लागेल, याला मी 2 नाव देतो, ह्या अँगलमध्ये पण याला 2 नाव झालं, ते दोन्ही ट्रायंगलमध्ये. हा एक याच्यासाठी हा सी कॉमन आहे, याच्यासाठी सुद्धा सी कॉमन आहे. म्हणजे इथे काय मिळालं, इथे 2 नाव मिळालं. तिसरं आपल्याला कुठलं नाव, तिसरं आपल्याला द्यायचं आहे ना, तर ह्याला मी 3 नाव दिलं, तर एवढ्या भागाला फक्त 3 नाव येणार. आपल्याला लिहिताना आपण काय करूया, 1 2 3 लिहूया. म्हणजे काय झालं सांगा, पहिल्यांदा याचं लिहूया आपण. 1 याचं काय झालं, ए झालं, याचं 2 झालं, सी झालं आणि 3 त्याचं काय झालं, बी झालं. सिमिलर. आता आपल्याला या ट्रायंगलमध्ये बघूया, 1 याचं काय आलं, ट्रायंगल डी, 2 झालं याचं सी आणि 3 झालं याचं काय झालं, ए झालं. आणि कुठली कसोटी आपली आहे सांगा, कोको टेस्ट किंवा त्याला आपण काय म्हणतो ए टेस्टनुसार.
त्यामुळे आपल्याला आता काय मिळणार बघा, आपण करस्पॉन्डिंग साईड्स कशा आहेत त्या बघूया. याची समजा मी BD, आपल्याला कुठली लागते, CD लागते. ही घेतली मी CD. इथे जर बघितलं तर आपल्याला आपल्याला काय घ्यायचे, CB घ्यायची आहे. ABC मधली काय घेतली, CB घेतली. इथे CB घेतली तर त्याची काय होणार आहे, इथे आपण डायरेक्टली बघू शकतो CA होणार आहे. इक्वल टू काय होणार आहे, आपल्याला दुसरी काय लागणार आहे, CD लागणार आहे. CD इथे CD पाहिजे. मग याची जर CD आपण घेतली, खाली आपण जर CD लिहिलं तर आपल्याला काय लागणार आहे, इथे AC लागणार आहे किंवा CA पण लिहू शकतो. म्हणजेच आपण काय लिहू शकतो ना, याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होणार आहे सांगा, CA स्क्वेअर होणार आहे इक्वल टू CB इंटू CD. आणि जे आपल्याला पाहिजे ते काय झालेलं आहे, ट्रू झालेलं आहे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, ट्रू करू शकतो. नंतर दुसरा प्रॉब्लेम बघूया. याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, अँगल ABC BQ हा परपेंडिक्युलर आहे AC ला. इथे आपल्याला 90 डिग्री कोन होतोय, लंब आहे. दुसरं काय दिलंय, AP हा याला लंब आहे किंवा परपेंडिक्युलर आहे. आणि आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलंय की CPA आणि CQB हे प्रूव्ह करायला सांगितलं. आणि प्रूव्ह केल्यानंतर आपल्याला काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, त्याच्यावरून AC ची व्हॅल्यू काढायची आहे. तर पहिली गोष्ट आपण काय करूया, तर दोन्ही त्रिकोणमध्ये ट्रायंगल आपल्याला दिलेला आहे A किंवा तसं घेऊया CPA आणि ट्रायंगल CQB मध्ये काय काय आहे ते बघूया आपला. तर पहिला CPA इथे जर बघितला तर अँगल आपला अँगल CPA 90 डिग्री आहे. आणि दुसरा अँगल CQB मध्ये अँगल CQB काय 90 डिग्री आहे. त्यामुळे इथे काय ना 90 डिग्री, दोन्ही काय सेम आहे. दुसरं जर बघितलं CPA आणि CQB मध्ये जर बघितलं तर अँगल C आपला कॉमन आहे. अँगल C इज इक्वल टू अँगल C कॉमन आहे किंवा एकच आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो की इथे पण कोको वापरू शकतो. कोकोनुसार काय असणार आहे, इथे पण आपण नाव देऊया त्याला. इथे 90 डिग्री आहे, त्याला मी नाव देतो 1. मग याला पण आपल्याला 1 द्यावं लागेल. कॉमन जो आहे त्याला नाव देतो 2. म्हणजे आपलं काय झालं बघा, P झालं Q झाला, P झाला Q झाला, C झाला, दोघांमध्ये कॉमन आहे. आणि राहिला आपला काय सांगा, A राहिला. आता बघा CPA मध्ये हा आपला 3 होणार आहे आणि CQB मध्ये हा 3 होणार आहे. आता आपण लिहिताना तसं लिहूया बरोबर की आपल्याला पहिला पाहिजे CPA म्हणजे 2 1 3, तसं याच्यामध्ये पण 2 1 3 लिहिणार आपण. देअरफॉर ट्रायंगल CPA समोरून टू ट्रायंगल 2 नंतर CPA बघा, CPA 2 1 3 लिहिलं. मग आपल्याला CQB मध्ये 2 1 3 म्हणजे काय होणार, CQB आहे ना, CQB इथे पाहिजे तर लिहा तुम्ही A/A कसं. म्हणजे आपलं काय झालं की आपण ते सिद्ध केलं की दोन्ही काय एक समरूप आहेत. आता आपण काय केलं, आपल्याला काय काय दिलेलं आहे ते बघूया. AP दिलंय, BQ दिलंय. आपण हे तर प्रूव्ह केलंय की ट्रायंगल CPA सिमिलर टू ट्रायंगल CQB आहे बाय A किंवा कोको म्हणतो त्याला आपण. आता आपण काय बघूया, तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स काय रेशो मध्ये असणार आहे. पहिलं आपण CPA मध्ये काय बघूया, तर AP घेतलं आपण. तर AP इथे घेतलं तर इथे आपल्याला काय घ्यावं लागेल, QB घ्यावं लागेल. BQ घेतलं तरी चालेल, BQ QB किंवा BQ म्हणजे सेमच झाला. दुसरं आपल्याला काय करायचं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला AC काढायचं आहे. याच्यामधलं आपल्याला AC काढायचं आहे. इथे जर मी AC घेतलं AC, तर इथे आपल्याला काय घ्यावं लागेल, A आणि C घेतलं आपण. पहिल्यांदा आपण घेतलं AP डिवायडेड बाय BQ घेतलं, AP डिवायडेड बाय BQ घेतलं. आता आपण काय घेतो, AC म्हणजे आपल्याला इथे काय घ्यावं लागेल, BC घ्यावं लागेल. तर आपल्याला काय काय व्हॅल्यू दिल्यात ते घालूया आपण. 7, BQ दिलं 8, AC आपल्याला काढायचं आहे. आणि इथे काय दिलं 12, BC आपल्याला 12 दिलं.
जर मी AC इक्वल टू लिहिणार काय लिहिणार 7 इंटू 12 डिवायडेड बाय 12 म्हणजे काय आलं 4 त्रिक 12 4 दुनी 8 7 त्रिक 21 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू आपलं काय ना 10